आणि रावस बघा. सुरुवात केली आपण रेसिपीला. काय वाटणांची करणारच का लसणांची? नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आज बुधवारी आपल्याला आपला मित्र आहे पनवेलचा, त्यांनीच ऑर्डर दिलेली आहे आणि स्पेशल गेस्ट आहे इकडे ट्रेनिंगसाठी आलेला आहे आणि त्यांनी आपल्याला रावस माशाची ऑर्डर दिलेली आहे, रावस करी. आणि त्याला आपण एकदम आपल्या आगरी कोळी पद्धतीमध्ये, जशी हल्दीमध्ये कोळी लोकांच्या हल्दीमध्ये जशी रावस करी बनते तशीच बनवून देणार आहे. तर इकडे अश्विनीताई आहे जी आपली रावसाची करी बनवणार आहे. आणि बघा, प्रत्येक आमटामध्ये चिंचाची चव असते ना, आगरी कोळी क्युझिनमध्ये चिंचाची चव असते, तीच देण्याचा प्रयत्न करतोय. आणि रावस बघा, जर तुम्हाला ही इच्छा असेल असा रावस सुरमई पापलेट ऑर्डर करायची तर लवकरात लवकर करा ऑर्डर. म्हणजे आपण 9पर्यंत आपण मार्केटला जात असतं, तर तुम्ही 9:30पर्यंत तुम्ही ऑर्डर देऊ शकता. मग अशी तुम्हाला स्पेशल करी आपण बनवून देत असतो. सुरुवातीला 3 सुरमई आणि स्मोकी सुरमईची पण आपल्याला ऑर्डर आहे, तीच बघा तयार करून ठेवलेली आहे इकडे. तर सुरुवात केली आपण रेसिपीला. काय वाटणांची करणारच का लसणांची? लसणांची रेसिपी करणार आहे. म्हणजे मोठा मासा असला का आपण लसणांची करतो नाही, आणि बारीक मासा असला का वाटणांची. मग ह्यो तो वाटण आहे म्हणजे लसणाचा वाटण. अच्छा, लसणाच्या वाटणाची बनवते बघा, खोबऱ्याच्या वाटणाची नाही बघा. मला तर रेसिपी दाखवायचा विचार होता आपल्याला रावस मासा कसा बनवतात ते, पण आता ऑर्डरही यायला लागल्या, काय फटाफट फोन कॉल्स यायला लागले, म्हणून यांनी बघा शिजवायला पण ठेवले. आणि एक बाजूला स्टफ पण तयार करते. तर आपल्याला स्टफ पापलेट, बोंबील फ्राय, प्रॉन्स फ्रायची पण ऑर्डर आली. आता त्या सर्व ऑर्डरही कंप्लीट करूया आणि ही घेऊन जाऊया आपल्या मित्राकडे आणि त्याला विचारूया, त्याचा रिव्ह्यू घेऊया, त्याचा फीडबॅक घेऊया, कशी लागली रावस माशाची करी, त्याकडनं ऐकायचा प्रयत्न करूया. चला, तर आलोय आपण ज्याने आपल्याला ऑर्डर दिली होती रावस माशाच्या करीची, त्याच मित्राला रावस करी घेऊन आलोय. तर शाहू धन्यवाद, आणि नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत पोहोचव आपल्या कोळी किचन. 100% प्रणित. पहिले तर उमा वहिनींना आणि प्रणितला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. एवढी मनातली योजना चालू केली आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न केला. कोळी किचन सारखा किचन क्लाउड चालू करून तुम्ही स्वतःची प्रगती करतायत आणि लोकांनाही चांगलं खाऊ घालतायत. बरोबर, त्याचा मला खूप अभिमान आहे, माझ्या बॅचमेट, स्कूलमेटचा, कॉलेजमेटचा. आणि वहिनी तुम्हालाही शुभेच्छा. असंच प्रगती करत राहो ही साई चरणी प्रार्थना करतो तुमच्या. थँक्यू. आणि साई भक्त आहे आपला मित्र, नेहमी पदयात्रेमध्ये जात असतो शिर्डीला. मी पण गेलो होतो यावर्षी, माझा मित्रही जॉईन झाला दुसऱ्या ग्रुपनी का नाही. नक्कीच जाऊन बघा एकदा, खूप चांगला अनुभव येईल तुम्हाला. थँक्यू. आणि सांग नक्की कशी लागली चौथी आपल्याला. चल, ओम साईराम. थँक्यू. चला, तर आपल्या मित्राला रावस करी देऊन आलोय आणि इकडे उमा आहे बघा, पॅकिंग करताना दिसते. काय कसली ऑर्डर आहे आता? जवला भाकरी, चिकन करी, पापलेट फ्राय, 2 चपाती आणि स्टफ प्रॉन्सची पण आपल्याला ऑर्डर आहे. स्टफ प्रॉन्स म्हणजे पापलेटमध्ये. तर ती तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर ऑन दी स्पॉट केले तर तुम्हाला मिळणार नाही, कारण त्याच्या आधी पण भरपूर सारे ऑर्डर येतात आणि तो स्टफ संपून जातो ना. तर लवकरात लवकर करा. आता आपल्याला सेक्टर 20ची ऑर्डर घेऊन जायची आहे, दे लवकर बरं. तर स्टफ पापलेट खाण्यासाठी आपले मित्र आलेत, जे गाडीमध्ये बसून आता जेवण करतायत. आणि सोबत त्यांनी कोळी किचन, आपला आगरी कोळी स्पेशल मसालाही मागवला आहे. तर नवीन स्टॉक आला आहे, जर कोणाला इच्छा असेल आपला आगरी कोळी मसाला ऑर्डर करायची तर तुम्ही करू शकता. हे बघा, 2-3 दिवस आधीच आपण पॅकिंग केली. बाजूला अमर कडू सर आणि मॅडम आहेत बघा. नमस्कार. काय ट्राय केलं तुम्ही? स्टफ पापलेट थाली ना, कसं लागलं? मस्त. हो, थँक्यू. आणि सोबत मसाले पण खूप छान आहेत. घेऊन गेलो, आता परत घ्यायला. अरे वा. हो, महाबळेश्वरवरून आलेत. अरे वा, मस्त. थँक्यू. खूप बरं वाटलं. सेकंड टाइम येत आहे ना तुम्ही. आलेली आहे अनाया. बापरे, स्ट्रॉबेरी घेतली पण दिल्या दे मला. महाबळेश्वरवरनं आणली तुझ्यासाठी अमर कडू सर यांनी. आणि स्ट्रॉबेरी बघा, ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरीज आहेत एकदम. तर ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी कशी ओळखायची, तर एकदम प्रॉपर शेपमध्ये नसते ना ती. आम्ही गेलेलो ना महाबळेश्वरला, तिथे शिकून आलोय. जा खा आता. मस्त आहे. ही बघा कोण दुसरी, तुला नाही दिली.
त्या बाजूला आपला मित्र आहे मल्हार, आपल्या फॅमिली सोबत आलाय बघा आपल्या इकडे जेवणासाठी. कसं लागलं मल्हार तुला जेवण? मला खूप आवडलं, छान होतं. स्पेशली ती कोळंबी पण खूप मस्त होती आणि तिखट नव्हतं बिलकुल. अच्छा, तुझ्यासाठी खास बनवलं होतं आम्ही. आणि स्टफ पापलेट पण मस्त होतं. मस्त होतं ना? परत येशील ना? हो. हा, आणि वहिनी पण आहे तिकडे. नमस्कार. हो, खूप छान होतं. स्टफ पापलेट स्पेशली खूप छान आवडलं, फार आवडलं ना? मनुके जे तोंडात येत होते त्याची टेस्ट अप्रतिम वाटली. थँक्यू. धन्यवाद इथपर्यंत येण्यासाठी. थँक्यू. चालेल, चल बाय मल्हार. बाय. चला, जरा घाई गडबड होती, 10:15 झालेत आणि बघा कोण आलाय. तुषार मन्नी, धन्यवाद भेट देण्यासाठी. आणि पापलेट मागवलाय. हो, आपल्या घरी आलेलास ना एकदा, बोंबील फ्राय वगैरे खाल्लेलेस. हा, कसे लागले होते तेव्हा? एकदम मस्त. हा, तीच आठवण घेऊन आलाय बघा. आता कशी आहे चव? एक नंबर. हा, आणि इकडे त्याची पूर्ण फॅमिली आहे. हो, नमस्कार. वहिनी आहे तिकडे आणि तुषारची मुलगी पण आहे बघा. काय नाव हिचा? आद्विका पण आहे बघा. हाय आद्विका. हा, कशी आहे मासली? हा, चांगली आहे. अरे वा. हा, आणि आम्ही एक खाल्लंय याच्यामध्ये, म्हणजे आम्ही अजून पण फिश भरपूर ठिकाणी खाल्ले. हो, एक मराठी टेस्ट जी आहे ना. हो, चालेल. थँक्यू. एन्जॉय करा, जास्त डिस्टर्ब नाही करायला. हो, मी सगळ्यांना सांगेल की एकदा तरी तुम्ही विजिट करा. हो, आणि जर तुम्ही एकदा आले तर परत याल. चालेल. थँक्यू मन्नी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हो, थँक्यू. खूप शुभेच्छा तुम्हाला पण. तर मंडळी, रात्री घरी येताना 12 वाजले. काय आपल्याला व्हिडिओ संपवता नाही आला. लास्ट टाइम आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपल्याला डिलिव्हरी बॉय पाहिजे, तो सकाळी 10 ते रात्री 10. त्याच्यामध्ये आपण अर्धवट इन्फॉर्मेशन दिली होती. म्हणजे त्या 10 ते 10 मध्ये तुम्हाला 4 तासाचा ब्रेक पण मिळणार आहे. 3 ते 7 आपला किचन बंद असतो, तेव्हा तुम्ही आराम करू शकता. आणि आणखी तुम्हाला 2 टाइम जेवण मिळणार आहे. सोबत गाडी पण आपलीच असणार आहे आणि पेट्रोल पण आपलाच असणार आहे. फक्त तुम्हाला यायचं आहे, फूड डिलिव्हर करायचं आहे आणि जे काही आपली कोळंबी, लोणचा वगैरे ज्याच्या ऑर्डर असतात नियर बाय, त्याही ऑर्डर डिलिव्हर करायचं आहे. आणि सोमवारी पण सुट्टी असेल आणि 12,000 पर्यंत आपण त्याला सॅलरी देणार आहोत. तर कोणाला इच्छा असेल आपल्यासोबत काम करायची तर नक्की आपल्याला कॉन्टॅक्ट करा. ज्या नंबरवर तुम्ही लोणचा वगैरे मागवता त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती पण तुम्ही मेसेज करू शकता, तर त्याचा आपण रिप्लाय देऊ शकतो. भरपूर मंडळी येतात आपल्याकडे लांबून, पुण्यावरनं, ठाण्यावरनं आणि कांजूरमार्गवरनं पण सर आले होते. तर सर्व येऊन सांगतात की प्रणित डायनिंग सुरू कर. तर तुमचा असाच सपोर्ट ठेवा. लवकरच आपण तुमच्यासाठी डायनिंग वगैरे भरपूर काही सुरू करू. आणि जो तुम्ही ॲप्रिशिएट करताय जेवणाला, ते बघून आपली ताई उमा आणि ज्या ताई आपल्यासोबत कामासाठी येतात त्या सर्व खुश होतात. थँक्यू. शाहूचा काय अजून रिप्लाय आला नाही. शाहू, आम्ही वेट करतोय तुझ्या रिप्लायची. रावस मासा कसा लागला तुला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांग. पण आरमान आपल्या बिल्डिंगमधला आहे, तोही रावस मासा घेऊन गेला होता आणि तो तर एकदम वेडच झाला तो रावस मासा खाऊन. आज प्रयत्न होता आपला, जो ट्रेनिंगसाठी मित्र आलाय आपल्या बेलापूरमध्ये, त्याला रावस माशाचा आंबाड बनवून देण्याचा आपल्या आगरी कोळी हल्दी स्टाईलमध्ये. जर आवडला असेल तुम्हाला हा प्रयत्न तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर. बाय. चला.